यानंतर पुढची बातमी, EWS, ACBC आणि OBC हे तीनही पर्याय खुले ठेवा अशी मागणी जरांगे करतात। मुलींच्या मोफत शिक्षणासाठी कोणत्याही अटी शर्ती नको तशी त्यांची आता भूमिका आहे। शिक्षणाची आश्वासनं देऊन मुलींना फसवू नका असं जरांगेंचं म्हणणं आहे। हा, EWSचा जो आता नोकर भरतीच्या बाबतचा विषय सुरू आहे, आम्ही त्याही वेळेस सांगितलं होतं सरकारला की आम्हाला ACBC जे तुम्ही आरक्षण दिलं हे मान्य नाही, हे टिकणार नाही। त्यामुळे उगाच पोरांचं वाटोळं व्हायला नको, तुम्ही EWS रद्द करू नका, प्रत्येक वेळेचे त्यावेळेचे आमचे स्टेटमेंट आहे। परंतु सरकारनं ACBC दिलं आणि EWS रद्द केलं। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ACBC दिलेच, आता समाजाला मान्य नसतानाही दिलेच, राहू द्या, परंतु EWS सुद्धा सुरू ठेवा, तीन ऑप्शन सुरू ठेवा, EWSचं, ACBCचं आणि कुणबी म्हणजे OBCचं। या तिन्हीपैकी जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असतील एक ऑप्शन करा, त्यांना कुठलाही एक घेतील, विद्यार्थ्यांना जो आवडेल त्या पद्धतीने EWS घेईन, ACBC घेईन किंवा कुणबी घेईन, जो ऑप्शन घ्यायचा OBCचा तो घेईन, तो ऑप्शन ठेवा। आत्ताच एक दीड घंट्यापूर्वी आम्ही माननीय नामदार आपले मोरारजी देसाई साहेबांना मी आत्ता बोललो फोनवरती की नाशिकमध्ये जो काही प्रकार भरतीच्या बाबतचा सुरू आहे, पूर्ण राज्यभरच आहे, नुसतं नाशिकच नाही, EWSच्या पोरांना विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जातात। हे एक प्रकारचा जातीवाद आहे, एक प्रकारचा मराठा समाजाचे पोरं संपवण्याचा हा प्रकार आहे। कारण विद्यार्थ्यात तरी तुम्ही जात आणू नका, विद्यार्थ्यात तरी त्यांच्या भविष्याला अडचणी आणू नका, हे शंभूराजे साहेबांना मी आत्ता सांगितले। शंभूराजे साहेबांनी आत्ता सांगितलं की आम्ही तातडीनं त्या विषयात लक्ष घालतो आणि दुपारच्या नंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो असं शंभूराजे साहेबांनी सांगितलंय। आणि आत्तापर्यंत शंभूराजे साहेबांना कामं सांगितले त्यांनी ते केलेले आहेत, त्याबद्दल आम्हाला काही दुमत असण्याचं कारण नाही। परंतु आम्ही जे सांगितलंय की ते महत्त्वाचा विषय आहे की EWS ऑप्शन पण ठेवा विद्यार्थ्यांना, ACBC पण ठेवा आणि OBCचा पण ठेवा, तिन्हीपैकी एक कोणताही घेतील। याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी आता तात्काळ नसणार आहे त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ द्या, त्याबाबत त्यांनी सांगितलं की ती आम्ही दिलेली आहे। आता राहिले तिन्ही ऑप्शनचा विषय, तर आज दुपारून आम्ही भेटतो। तिसरा विषय आम्ही त्यांच्यापाशी असं मांडलं की जे मुलींना तुम्ही मोफत शिक्षण केलंय, जे चंद्रकांत दादा म्हणले होते ते मिळत नाहीये, खोटे आश्वासनं देऊन कमीत कमी त्या लेकरांना मुलीबाळींना फसवू नका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।